स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? तर बघू शकताय संध्याकाळचा आज गुरुवारी उपास सोडायचा बेत काय काय आहे. तर आज स्पेशल ओल्या खोबऱ्याची चटणी बनवली आहे. कारण तो नारळ दर आमोशाला नारळ वाढवतो आम्ही घरात. ही परंपरा माझ्या आजीपासून आलेली आहे, म्हणजेच माझ्या आईच्या आईपासून. ती आमोशाला नारळ वाढवायची आणि नंतर आई वाढवायची. मग ते नारळ का वाढवायचे तर त्याचं ते नंतर सांगते तुम्हाला. की बाहेर म्हणजे काय दिसलं नाही पाहिजे, म्हणजे सर्प प्राणी वगैरे असते ते दिसू नये आपल्याला, साप वगैरे. त्यामुळं हे आमोशाला नारळ फोडायचं असतं. आणि अजून काय आहे ते तर मी नंतर सांगेन तुम्हाला. तर आजच्या जेवणामध्ये बेत होता मस्त असं गिलकीची भाजी होती आणि हा शेवगा सुक्का केला होता. हा मी पहिल्यांदाच केला होता, म्हणजे नेहमी करते पण अगदी टेस्टी एवढा झाला नव्हता. हा जरा आगळ्या वेगळ्या पद्धतीचा केला होता आणि खूप छान झाला होता. भरून शेवगा हे असं मसाला शेवगा मला खूप आवडतो आणि खूप छान लागतं. मग काय आज गुरुवारसाठी मसाला शेवगा केला होता, म्हणजे हे फ्राय केला होता शेवगा. खूप टेस्टी लागत होता. आज व्हिडिओ काढायचं म्हणलं तर आज अवसर नसल्यासारखं झालं, कारण कामाने खूप दमून गेलो होतं. आणि मग हे ओल्या खोबऱ्याची चटणी बनवायचं चालले. ही ओल्या खोबऱ्याची चटणी ही पण आज वेगळ्याच पद्धतीने जरा बनवली. नेहमी बनवते त्याच्यापेक्षा वेगळी. मग काही तर खोबऱ्याचे तुकडे घेतले, जेवढे होते तेवढे. लसूण घेतलं आणि हिरवी मिरची घेतली आणि चवीपुरतं याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे. मी तुम्हाला सांगितलं सकाळच्या व्हिडिओमध्ये की स्टँड नाही आहे माझ्याजवळ, त्यामुळे खूप गडबड होती. मुलांना धरा रे मोबाईल अशी सारखी ऑर्डर सोडावी लागते. मग काही इथं दही घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि कोथिंबीर घेतली आहे. आता याच्यात थोडीशी साखर टाकायची, थोडीशी म्हणजे बऱ्यापैकी साखर टाकायची. साखरेने खूप टेस्ट येते, म्हणून म्हटलं तर चला आता ही वेगळ्या पद्धतीची जरा शेंगदाण्याची ही ओल्या नारळाची चटणी करून बघावी. काय होतं आहे मलाच कळत नाही. आज व्हिडिओमध्ये गडबड खूप होती, बोलता येत नाही, कारण सर्दी आणि कणकण खूप जाम झालेली आहे. मग परत थोडंसं दही कमी पडलं, अजून दही त्याच्यामध्ये टाकलं आणि छान असं बारीक करून घेतलं मिक्सरमध्ये. आणि मग थोडेसे म्हणजे अगदी मूठभर शेंगा, मूठला पण कमी घेतले किंवा मूठभर बी घेतले तरी चालतील, कच्चे शेंगदाणे त्याच्यामध्ये टाकायचे. आणि ते कच्चे शेंगदाणे टाकून छान असं मस्त करून घेतलं. आणि कढीपत्ता काय हो मन मोठा होता आणि मग बारीक कढीपत्ता नव्हता. मग चला म्हणलं ह्या मोठ्या कढीपत्त्याचे 3 ते 4 तुकडे केले आणि आता याला फोडणीची द्यायची तयारी केली. कारण इथं फोडणीचं भांडं ठेवलं, तो चमचा ठेवला, त्यामध्ये तेल तापायला ठेवलं. त्याच्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि कोथिंबीरची फोडणी द्यायची होती. जिरे वाटताना पण घालायची होती, पण मी काय वाटताना घातले नाही आहे. म्हणलं चला आता वरून पण फोडणी देऊया. फोडणी दिल्यावर त्याला टेस्ट थोडी वेगळी आली, म्हणून म्हटलं ह्यावेळेस नेहमीपेक्षा शेंगदाणे घालून मी छान अशी चटणी केली आणि खूप छान झाली. जे आमचे साहेब नेहमी तिखट भाज्या झालेत म्हणून गोंधळ घालतात, आज ती खोबऱ्याची चटणी तिखट झाली तरी पण त्यांनी आवडीने खाल्ली. 4 ते 5 वेळा ती चटणी घेतली आणि मला पण खूप आवडली, सगळ्यांनी आवडीने खाल्ली. तर अशा पद्धतीने तुम्ही पण ही ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. श्री स्वामी समर्थ.